ओके, तर आता आपण मल्टिपल रिग्रेशन करतोय आणि सिंपल आणि मल्टिपल रिग्रेशनमध्ये एवढा काही फरक नाही आहे. तर बेसिकली काय आहे, की सिंपल रिग्रेशनमध्ये 2 व्हेरिएबल्स असतात. एक असतो इंडिपेंडेंट आणि एक असतो डिपेंडेंट. सो आपल्याला डिपेंडेंट व्हेरिएबलची व्हॅल्यूज प्रेडिक्ट करायची असते युजिंग इंडिपेंडेंट व्हेरिएबल. बट मल्टिपल रिग्रेशनमध्ये काय आहे, की ते मल्टिपल इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात आणि 1 डिपेंडेंट व्हेरिएबल असतो. तर ह्यात फक्त एवढंच आहे, की ते व्हेरिएबल्स एक्स्ट्रा आहेत. हां, तर मल्टिपल रिग्रेशनमध्ये काय असतं, की मल्टिपल इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात. फॉर एक्झाम्पल वाय इज आर डिपेंडेंट व्हेरिएबल. तर इंडिपेंडेंट व्हेरिएबल भरपूर असतील लाईक x1, x2, x3, x4 हे किती पण असू शकतात. मग ऑन बेसिस ऑफ दिस आपल्याला म्हणजे ऑन बेसिस ऑफ इंडिपेंडेंट व्हेरिएबल आपल्याला डिपेंडेंट व्हेरिएबलची व्हॅल्यूज प्रेडिक्ट करायचे. तर आता ह्यावरती आपण एक क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन आहे, सो हा आपला क्वेश्चन आहे. आता मोस्टली तर आपल्या एक्झाम्समध्ये आहे ना, मोस्टली 2 इंडिपेंडेंट व्हेरिएबल असतात आणि एक डिपेंडेंट व्हेरिएबल असतो. सो इथे पण 2 इंडिपेंडेंट व्हेरिएबल्स आहेत. वेट विच इज गिवन एज x1 आणि डिस्टन्स x2 वाईल त्याचं डिपेंडेंट व्हेरिएबल आहे डॅमेज. सो क्वेश्चन काय बोलतंय, फिट ए रिग्रेशन इक्वेशन टू एस्टिमेट बीटा नॉट बीटा 1 बीटा 2 to the following data of transport company on the weight of 6 shipments, the distance they were moved, and the damage of the good that was incurred or occurred. So estimate the damage of shipment when of 3700 kg is moved at the distance of 260. So what we have to find, like आपल्याला शोधायचं काय आहे, की एक 3700 kgचं शिपमेंट आहे, लाईक लगेज आहे, ते 260 किलोमीटर्स आपण ट्रॅव्हल केलं म्हणजे शिप केलं आहे. तर ते अकॉर्डिंग टू दिस डेटा त्याचं काय डॅमेज असू शकतं ते प्रेडिक्ट करायचं. सो आपण आता स्टार्ट करूया. त्याआधी मी तुम्हाला सगळे फॉर्म्युला सांगतो. ओके, सो बेसिकली आपल्याला मेन फॉर्म्युला काय आहे, तर समेशन ऑफ वाय इज इक्वल टू बीटा नॉट प्लस बीटा 1 x1 प्लस बीटा 2 x2. आता ह्यात आपल्याला बीटा नॉट, बीटा 1, बीटा 2चे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. तर खूप इझी आहे. उलट सिम्पल रिग्रेशनपेक्षा हे मल्टिपल रिग्रेशन जास्त इझी आहे जर आपल्याला रॉ डेटा दिला असेल. बाय द वे ह्याच्यात पण रॉ डेटा आणि डिरेक्ट डेटा असे 2 सम्स आहेत. मी तुम्हाला डिरेक्ट डेटावाला पण सम दाखवेल. हा वाला रॉ डेटावाला सम आहे, कारण की हा टेबल आहे जो आपण करणार आहोत. तर रॉ डेटा मध्ये बेसिकली आपल्याला फक्त सर्वांचे समेशन्स फाइंड आउट करून नंतरला त्याचं सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये 3 अननोन्समध्ये ते व्हॅल्यू पुट करून आपल्याला बीटा नॉट, बीटा 1, बीटा 2ची व्हॅल्यू येते. मग आता एस्टिमेट व्हॅल्यू आपल्याला जे दिलेलं 3700 kg आणि 260 किलोमीटर ते फक्त x1 आणि x2 मध्ये पुट करायचं, झाली आपल्याला भेटली व्हॅल्यू. तर ते एवढंच आहे, असं काही खूप मोठं नाही आहे ह्यात. ओके, सो मी फॉर्म्युलाच दिले. तर बेसिकली आपल्याला काय करायचं आहे, फ्रॉम रॉ डेटा आपल्याला समेशन ऑफ x1, समेशन ऑफ x2, समेशन ऑफ y, समेशन ऑफ x1 इंटू y, समेशन ऑफ x2 इंटू y, समेशन ऑफ x1 स्क्वेअर, समेशन ऑफ x2 स्क्वेअर आणि समेशन ऑफ x1 इंटू x2 फाइंड आउट करायचं आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 एलिमेंट्स फाइंड आउट केल्यावरती आपल्याला नॉर्मल इक्वेशन्समध्ये हे सगळे एलिमेंट्स पुट करायचे. बेसिकली बघा ना, समेशन y, समेशन x1 y1, समेशन x2 y2, x1 हे सगळे समेशन आहेत. हे समेशन आहे, समेशन 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 आहेत हे सगळे. तर इथे पुट केल्यावरती आता बेसिकली इथे फॉर्म्युला तुम्ही बघितला, समेशन ऑफ वाय इज इक्वल टू एन अपॉन बी नॉट. तर बेसिकली ह्याचा इक्वेशन कसं आहे, तर थांबा, वाय इज इक्वल टू बी नॉट प्लस b1 x1 प्लस b2 x2 असा आहे. हा फक्त बी नॉट आहे, बट नॉर्मल इक्वेशनसाठी इथे एन येतो. मग एन b1 x1, मग b1 इज रिप्रेझेंटेड टू x1 आणि b2 इज रिप्रेझेंटेड टू x2. तर मग इथे आता x1 y साठी आपल्याला काय करायचं आहे, तर बी नॉट इज इक्वल टू समेशन ऑफ x1 प्लस b1 इज समेशन ऑफ x1 स्क्वेअर. आता b1 x1लाच डिनोटेड आहे, तर हा x1 स्क्वेअर आणि b2 इज समेशन ऑफ x1 इंटू x2, कारण की ह्याच्यात x2 तर आला म्हणजे काय, तर आता हे बीटाचे जे फॅक्टर्स आहेत ते ॲटलिस्ट एकदा तरी त्याच्यात रिप्रेझेंट व्हायला पाहिजे. आता जर ह्या स्टेपने आपण बघितलं, समेशन ऑफ x1 स्क्वेअर, समेशन ऑफ x1 x2, तर असंच इथे पण असायला पाहिजे. असं तुम्हाला वाटेल की समेशन ऑफ x2, समेशन ऑफ x2 स्क्वेअर, समेशन ऑफ x1 x2, पण असं का नाही आहे, तर बीटा 2 x2शी रिलेटेड आहे. जर बीटा 1 मध्ये समेशन ऑफ x2 स्क्वेअर टाकला लाईक दिस, तर तो बीटा 1 रॉंग होईल, कारण की त्याला ॲटलिस्ट 1 त्याचा असोसिएटेड हे हवा आहे, एलिमेंट हवा आहे. म्हणून बीटा 1ला आपण समेशन x1 x2 घेतला आणि बीटा 2ला समेशन x2 स्क्वेअर. सो दिस इज आवर फॉर्म्युला. मग काय नाही, फक्त नॉर्मल बायोनॉमियल
सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये टाकायचं फॉर अननोन थ्री कसं ए बी सी आणि हा इक्वल टूच्या नंतरचा एलिमेंट. सो हे 4 एलिमेंट टाकले की आपल्याला बीटा 1 बीटा नॉट बीटा 1 आणि बीटा 2 भेटतो. मग डायरेक्ट त्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं की झालं. आता आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करून बघूया. ओके, तर आता आपण समला चालू करूया. तर हा आपला क्वेश्चन आहे जो आपण आधी पण बघितला आहे. सो ह्यात आपल्याला एन काय आहे, तर आपला एन आहे 2 3 4 5 6. एन आपला 6 आहे. एन आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर एक्स एक्स x1 x2 वाय x1 वाय x2 वाय x1 स्क्वेअर x2 स्क्वेअर x1 इंटू x2. हे इतके एलिमेंट्स आपल्याला फाइंड करायचे. तर 1 2 3 4 5 6 हां आहे. ओके, सो टाइम वेस्ट नको म्हणून मी तुम्हाला पूर्ण टेबल रेडी करूनच भेटतो. ओके, सो आपला टेबल रेडी झालेला आहे. सो तुम्ही बघू शकता आपण सगळे व्हॅल्यू पुट केले. x1 इक्वल टू 4 3 1.6 1.2 3.4 4.8 1.5 2.2 1.0 2.0 0.8 1.6 हे सगळे व्हॅल्यू पुट करून ह्याचे कॅल्क्युलेशन्स पण मी केलेले आहेत. तर ह्या कॅल्क्युलेशन्सने ओके, तर या कॅल्क्युलेशन्सने आपल्याला पूर्ण टेबल भेटलेला आहे आणि अकॉर्डिंग टू दॅट टेबल आपण समेशन्स पण घेतले. हे आहेत ते समेशन्स. n is equal to 6, x1 is equal to 18, x2 is equal to 9.1, summation of y is equal to 740, summation of x1 square 63.6, x1 square 63.6, summation of x1 square चं summation 63.6, x2 square चं summation 15.29, x1y is equal to 2505, x2y is equal to 1131.4.4, x1 into x2 27 आलेला आहे. सो दिस इज आर बेसिक जेवढं पण 2 फाइंड होतं ते आपण फाइंड केलेलं आहे. आता आपण मेन समला चालू करूया. सो फॉर्म इक्वेशन्स जे आपण आधी डिस्कस केले, तर फॉर्म इक्वेशन्समध्ये आपल्याला इक्वेशन फॉर्म करायचे आहे. तर समेशन ऑफ वाय इज इक्वल टू बी नॉट प्लस b1 समेशन ऑफ x1 प्लस b2 समेशन ऑफ x2 summation of x1 y is equal to b naught summation of x1 plus b1 summation of x1 square plus b2 beta मी b बोलतोय beta 2 equal to summation of x1 y1 y x1 x2 sorry x1 x2 तसं summation of x2 y is equal to beta naught summation of x2 plus b1 summation of x1 into x2 plus beta 2 summation of x2 square. सो आपल्याला इक्वेशन 1 2 and 3 भेटलेलं आहे. तर आता त्या वरच्या ह्याच्यातून ह्या व्हॅल्यू पुट करून आता बाय पुटिंग व्हॅल्यूज वी गेट, तर आपल्याला काय भेटतो व्हॅल्यूज पुट केल्यावरती 740 इज इक्वल टू 6 बीटा नॉट प्लस 6 इंटू बीटा नॉट प्लस 18 बीटा 1 प्लस 9.1 बीटा 2 हा आपला फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इज 2505.4 इक्वल टू 18 बीटा नॉट प्लस 63.6 बीटा 1 प्लस 27 बीटा 2 हा आपला सेकंड. अँड थर्ड इज 1131.4 इक्वल टू 9.1 बीटा नॉट प्लस 27 बीटा 1 प्लस 15.29 बीटा 2 हा आपला थर्ड इक्वेशन. आणि आता बाय पुटिंग ऑल दिस व्हॅल्यू इन कॅल्क्युलेटर कशात टाकायचं आहे सायमल्टेनियस, आणि कशासाठी 3 अननोनसाठी टाकायचं. तर आपल्याला काय भेटतं, तर आपल्याला बीटाची व्हॅल्यू भेटते अँड दॅट इज बीटा नॉट इक्वल टू 14.56, बीटा 1 इक्वल टू 12.16 आणि बीटा 2 इक्वल टू बीटा 1 इक्वल टू 30.109.
अँड बीटा 2 इक्वल टू 12.56 सॉरी 16. सो आपल्याकडे आता तिन्ही बीटाच्या व्हॅल्यूज आहेत. सो जस्ट आपल्याला ह्याला इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे. तर इक्वेशन आपलं काय होतं, y इज इक्वल टू समेशन ऑफ x1 नाही सॉरी summation of y is equal to beta naught plus beta 1 summation of x1 plus beta 2 summation of x summation of x2. तर आता इथे आपल्याला बीटा नॉट बीटा 1 आणि बीटा 2 ची व्हॅल्यू भेटले. सो समेशन ऑफ y इक्वल टू बीटा नॉटची व्हॅल्यू आहे आपली 14.56 प्लस 30.109 समेशन ऑफ x1 प्लस 12.16 समेशन ऑफ x2. सो ही आपली व्हॅल्यू आहे. आता ह्यात आपल्याला एस्टिमेटेड व्हॅल्यू टाकायची, म्हणजे जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं ते. मग देअर फोर टू एस्टिमेट द डॅमेज y caused by 3700 kg of shipment, हे काय x1 which traveled 260 किलोमीटर, x1 and x2. सो समेशन ऑफ y तर आपल्याला माहिती आहे, सॉरी y आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आय एम रिअली सॉरी. इथे समेशन येणार नाही, इथे फक्त y x आणि x1 आणि x2 येणार, इथे समेशन येणारच नाही. आय एम रिअली सॉरी. सो हे फक्त आपल्याला आधीच्या इक्वेशनमध्ये समेशन टाकायचं होतं, कॉज वी हॅव टू फाइंड द नॉर्मल इक्वेशन अँड देन तिचं सायमल्टेनियस इक्वेशननी ह्याचे व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे होते बीटाचे. बट नाव वी हॅव द व्हॅल्यू ऑफ बीटा. सो आपल्याला हा एक फायनल इक्वेशन भेटला आहे. हा फायनल इक्वेशनला कन्सिडर करून यात फक्त आपल्याला व्हॅल्यूज पुट करायचे सो दॅट वी कॅन फाइंड अदर व्हॅल्यूज. सो आता हे व्हॅल्यूज पुट करून थांबा मी हां. तर आता अकॉर्डिंग टू दिस ह्या इक्वेशनमध्ये याला आपण फोर्थ इक्वेशन पुट करूया. तर आता आपल्याला 3700 kg आणि 260 kg आहे. बट अकॉर्डिंग टू आर हे क्वेश्चन आपल्याला 4.0 म्हणजे त्याला मिनिमाइज करून दिलं आहे. सो डिवाइड बाय 1000 आणि डिवाइड बाय 100 केलं तर इथे आपल्या x1 इक्वल टू 3700 इक्वल टू 3.7 अँड x2 इक्वल टू 260 इक्वल टू 2.6 होत आहे. सो आता ह्या दोघांना इक्वेशन 4मध्ये पुट करायचं आपल्याला. तर y इज इक्वल टू 14.56 प्लस 30.109 इंटू 3.7 प्लस 12.16 इंटू 2.6. सो इथे आपल्याला y इज इक्वल टू भेटणार 14.56 प्लस 111.403 प्लस 31.616, जी व्हॅल्यू होते y इज इक्वल टू 157.579. सो एवढा डॅमेज होणार कंटेनर और तो शिपमेंट. सो वी हॅव फाइंड आवर आन्सर आणि इथेच आपला सम संपला. आता मी तुम्हाला डिरेक्टवाला पण दाखवतो. तो मी तुम्हाला सॉल्व्ह करून नाही दाखवत, मी तुम्हाला डायरेक्ट फक्त सॉल्व्ह केलेला एक रेडीमेड दाखवतो जस्ट टू गेट अन आयडिया. तर आपण तो वाला बघूया. ओके, सो हा आहे तो क्वेश्चन. तर ह्यात काय आहे की हा पण एक मल्टिपल रिग्रेशनच आहे, DAVचाच क्वेश्चन आहे. यात काय लेट x1 x2 x3 बी एक्सेस हाईट ऑफ फादर मदर अँड सन रिस्पेक्टिव्हली इन 100 सॅम्पल्स. आता ह्यात आपल्याला रॉ डेटा नाही दिला की प्रत्येकाचे सॅम्पल डेटा नाही दिला, डायरेक्ट आपल्याला त्यांच्यामधलं रिलेशन दिलं आहे, स्टँडर्ड डेविएशन दिलं आहे अँड कोरिलेशन कोइफिशियंट दिलं आहे. सो दॅट आपल्याला आता ह्या तिघांमध्ये आपल्याला फाइंड करायचं एस्टिमेट द एक्सेस हाईट ऑफ द फादर वेन एक्सेस हाईट्स ऑफ मदर अँड सन आर 0.7 अँड 2.1. सो आपल्याला x1 समजा की फादर आहे, तर x2 आणि x3च्या मदतीने च्या व्हॅल्यूने आपल्याला x1ची हाईट प्रेडिक्ट करायची. तर ह्यासाठी पण आपल्याला सेम y इज इक्वल टू बीटा नॉट प्लस बीटा 1 x1 प्लस बीटा 2 x2 वालाच फॉर्म्युला वापरायचा आहे. बट ह्यात आपल्याला रॉ डेटा दिलेला नसल्यामुळे आपल्याला तो जे आपण सर्व करत होतो टेबल बनवून पूर्ण व्हॅल्यूज काढले ते नाही करू शकत. तर ह्यात कसं केलं आपण बघूया. तर ह्यात बघा, लेट फर्स्ट स्टार्टिंग करे लेट x1 बी फादर, x2 मदर अँड x3 सन. सो कोरिलेशन कोइफिशियंट इज R12. म्हणजे काय,
relation between 1 and 2, x1 and x2 is 0.3. Relation between 2 and 3, x2 and x3. Relation between 3 and 1. So हे आपले रिलेशन्स आहेत. अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इथे 1-3 लिहा, 3-1 लिहा, सेमच आहे, काही फरक नाही पडत. अँड स्टँडर्ड डेव्हिएशन इज सिग्मा 1 इज इक्वल टू 3, सिग्मा 2 इज इक्वल टू 2, सिग्मा 3 इज इक्वल टू 4. आता ह्यात फॉर्म्युला आहे x1 लाईक y इज इक्वल टू बीटा नॉट प्लस बीटा 1 होतं x1 प्लस बीटा 2 x2. तसं इथे y आपला काय आहे x1 आहे. x1 इज इक्वल टू b12.3 x2 प्लस b13.2 x3. आता हां, तर हा जो फॉर्म्युला आहे b1.2 12.3 आणि 13.2 हा आला कसा, तर म्हणजे हा फाइंड आउट कसा करायचा b12.3. तर b12.3 बेसिकली काय आहे, को रिलेशनच आहे. आता ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली इट इज की काय आहे ते नक्की. तर आता आपल्याला माहिती आहे की x1 इज ऑन x2 अँड x3. तर x1 ऑन x2 आहे, तर हा 1 ऑन 2 अँड 3, 2.3 राहिली यायचा कसा कोइफिशियंट ऑफ 1,2, कोइफिशियंट ऑफ 1,3 म्हणजे 3,1 1,3 सेमच झालं ना, 3,1 आणि मग 2 3 इंटू 2 इंटू 3 कोइफिशियंट ऑफ 2 3 अपॉन 1 मायनस आर 2 3 स्क्वेअर. आणि हा सिग्मा कसा आहे, तर सिग्मा 1 अपॉन सिग्मा 2 हा आपला नॉर्मल b12.3 आहे. हा कशामुळे आला मेनली, तर कारण की x1 ऑन x2 अँड 3 आहे म्हणून. तर आता आपण पुढे बघूया. पुढे इथे आता b13.2 आहे, मग काय 3,1 किंवा 1,3 परत 1,2 मायनस 1,2 इंटू 2.3 हे 2 3, तेच मग खालती 1 मायनस आर स्क्वेअर 2 3 इंटू सिग्मा 1 सिग्मा 3. हे झालं काय 1 काय आपला, तर हा 3 काय जो आपण फर्स्ट व्हॅल्यू घेतले 3, हे वरती पण तसंच होतं. सो दिस इज इट. अँड त्यात मग पुढे काय करायचं, आता आपण 1.2 आणि 1.3 केलं, तर ह्याच्यात व्हॅल्यूज पुट करून आपण आन्सर काढला, तर आपल्याला b1.2 12.3 काय भेटला, तर 0.1785 भेटला आणि 13.2 काय भेटला 0.399 भेटला. तर नॉर्मली रिग्रेशन इक्वेशनमध्ये टाकलं x1 ऑन x2, x3. x1 ऑन x2, x3 काय b12.3 x2 प्लस b13.2 x3. तर आता इथे ते व्हॅल्यूज पुट केले. आता एस्टिमेटेड व्हॅल्यू आपल्याला तिथे दिले होते. जर x2 काय होतं त्याचं आपण क्वेश्चनमध्ये बघितलं x2 मदर्स आहे, तर मदर्सची साईन इथे दिलं आहे बघा. एस्टिमेट एक्सेस हाईट ऑफ फादर वेन एक्सेस हाईट ऑफ मदर इज 0.7 अँड सन इज 2.1. सो अकॉर्डिंग टू दॅट इक्वेशन आपल्याला x2 आणि x3ची व्हॅल्यू भेटली, ती फक्त ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची अँड वी गेट x1. सो वी गेट आर एक्सेस हाईट ऑफ फादर विच इज 0.8368. आता इथे x1 ऑन x2 अँड x3 आहे म्हणून असं झालं b12.3 आला. आता जर x2 ऑन x1 अँड x3 असेल तर काय होईल, तर खूप इझी आहे. x2 ऑन x1 आणि x3 असेल तर 2 आधी येणार, 1 नंतरला येणार डॉट 3. तर 2 2 1 2 3 3 1. आता 3 2 2 3 सेमच आहे, 2 1 1 2 सेमच आहे, 1 3 3 1 सेमच आहे. मग जो राहील त्यालाच खालती 1 मायनस आर स्क्वेअर 3 1. आणि मग परत इथे पहिला आहे सिग्मा 2 अपॉन सिग्मा 1, इथे पण सेमच आहे 2 3 आहे, तर 2 3 2 1 आणि 3 1 हे सिग्मा 2 अपॉन सिग्मा 3. आता हेच x3 इज इक्वल टू x1 प्लस x2ला पण मग तिथे काय होईल 31.2 मग r31 मायनस r32.12 अपॉन 1 मायनस आर स्क्वेअर 1 2. मग इथे काय होईल सिग्मा 3 अपॉन सिग्मा 1 आणि इथे होईल सिग्मा 3 अपॉन सिग्मा 2. हे इतकं इझी आहे. मग झालं, आता आपण आपला ह्याचा आन्सर पण बघितलेला आहे. सो वी हॅव बेसिकली डन विथ आर मल्टिपल रिग्रेशन. मी हे जे नोट्स खालती डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्राईव्हमध्ये पुट करेन. सो थँक्यू, बाय बाय.